समाज, बहुजन समाज, पत्रकारी समाज या सर्व लोकांची बैठक आज बोलवलेली आहे। आपल्या लोकसभेचे उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचाराची बैठक बोलवण्यात आलेली आहे। वास्तविकता आपल्याला माहित आहे त्या दिवसापासून काँग्रेस पक्ष आपल्याला आपण काँग्रेस पक्षाची साथ सोडलेली आहे, तर त्या दिवसापासून विरोधाचा कदम सक्रिय आहे। साहेब या सोलापूर शहरामध्ये एक काळ असा होता, विशेष करून पद्मशाली समाज तेलुगू भाषा मोठ्या प्रमाणात आहे। पद्मशाली समाज जो म्हणेल ते उमेदवार निवडून यायचा। पद्मशाली समाज ज्यांच्या मागे राहील तो उमेदवार वर्षानुवर्ष अनेक निवडणुका जिंकल्या, परंतु आज पद्मशाली समाजाची व्यथा अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये सोलापूर हे दिवसेंदिवस वाढवं लोकसंख्या कमी होण्यामध्ये एक नंबर आहे। कामासाठी पुण्याला जातात, हैदराबादला जातात, प्रत्येक सोलापूर हळूहळू रिकामं होत आहे। प्रणिती ताई प्रत्येक सगळ्यांना माहिती आहे आपल्या सोलापुरात जिल्ह्यामध्ये जेवढे आमदार आहेत तेवढे आमदार काम केले नाही, तेवढं काम प्रणिती ताईने केलेलं आहे। तर माननीय प्रणितीताई सुशीलकुमार शिंदे या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत। त्यांनी गेल्या 15 वर्षापासून शहर मध्यमध्ये आमदारकी म्हणून त्यांनी कार्य करीत आहेत। हे कार्य करीत असताना कुठल्याही समाजाला त्यांनी हे अमुक समाजाचं आहे म्हणून न बघता त्यांनी कार्य केलेले आहे। यावेळेचं इलेक्शन अत्यंत महत्त्वाचं आहे। देशाचं संविधान वाचवण्यासाठी आत्ताच्या लोकसभेच्या निवडणुका होत्या। आजचे जे प्रधानमंत्री आहेत त्यांच्या स्वतःच्या राज्यामधल्या 5 खासदारांनी खासदारकीचं तिकीट त्यांनी परत केलं आहे की आम्ही त्या निवडणुकीला उभं राहणार नाही। लोकसभा निवडणूक आणि त्या पार्श्वभूमीवर पूर्व विभागाची बैठक। या पूर्व विभागामध्ये तेलुगू भाषिक अनेक समाज आहेत। पद्मशाली, वडर, नीलकंठ, नीलकंठेश्वर, गुरुविन शेट्टी, मोची समाज, विविध समाजाचे लोक पुण्या गोविंदांना या संपूर्ण पूर्व भागात पूर्वीपासून राहत आले। या बैठकीच्या निमित्तानं तुम्हाला एकच सांगावं मला वाटतं की पूर्वीची आपली जी परिस्थिती होती, या पूर्व भागातून सोन्याचा धूर निघायचा, पश्चिम भागातले लोकांना हेवा वाटावा असा उद्योग या संपूर्ण पूर्व विभागाच्या लोकांच्या नेत्यांकडून या विभागातल्या सामाजिक आणि सहकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून निर्माण केलं जातं। आता जे सध्याचे खासदार होते जय सिद्धेश्वर यांचं तिकीट कट केलं। त्याच्या आधीच्या खासदारांनी म्हणजे शरद बनसोडे हे होते, त्यांना सुद्धा रिपीट केलं नाही। कुठलाही साधा नगरसेवक निवडून आला तर त्याला परत तिकीट दिलं जातं। त्याचं तिकीट कट होत आहे की त्यांनी काही काम केलं नाही झालं। आता या दोन्ही खासदारांचे तिकीट कट झाले, याचा अर्थ भाजप पक्षानेच कबूल केलंय की आमचे खासदार नालायक होते, त्यांनी काही काम केलं नाही। आज रामनवमी निमित्त सगळ्यांना मनापासून शुभाकांक्षा देते। तुम्ही आज इलेक्शन निवडणुकीसाठी आपण सगळे एकत्रित आलोय। शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली आज महाविकास आघाडीची तेलुगू समाज बैठक या ठिकाणी आपण आयोजित केली। तुम्ही बघताय की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार साहेब गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे साहेब गट आम्ही सगळे एकत्रित आलो। त्याच्यात आडम मास्टरजी पण आहे, त्याच्यात आम आदमी पार्टी पण आहे। आज सगळे एकत्रित आले केवळ आणि केवळ तुमच्यासाठी, लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी आज आम्ही सगळे एकत्रित आलो। प्रणितीचं काम तुम्ही सगळे 3 वर्ष झालं पाहता। आज एकदम आणि आता ती बरोबर आहे, मोठ्या लढाईला ती निघालेली। आतापर्यंत महाराष्ट्राची लढाई केली, पण आता राष्ट्रीय पातळीवर आपले प्रश्न मांडण्याकरता म्हणून ती पुढे निघालेली आहे। आपण सगळ्यांनी जे भूमिका घेतली, आम्ही काय केलं ते सांगितलं आणि आतापर्यंत जे आम्ही काम केलं ते
पण आता पुढे जे आम्हाला काम करायचं आहे ते आपल्या समृद्धीसाठी, आपल्या भवितव्यासाठी, आपल्या विकासासाठी काम करायचं आहे. काँग्रेस पक्षाचा